भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 12। श्री गणेशाय नमः। करावया जगदुद्धार हरावया भुभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे। भक्त जर तारार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी। बाळप्पाचे मनसी तेव्हा चिंता पडली ऐसी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल। परी दर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन, बाळप्पाचे तन मन स्वामीचरणी लागले। दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले। अजन भाऊ सुसाह्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाचे धावून दृढ चरण धरी येले। कंठ सदगतीत झाला चरणी भाळ ठेविला, क्षणिक मी पण विसरला परम तोषला मनसे। गंगा मिनली सागरी जैसे तरंग जलभितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामीचरणी दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा कमलपुष्पी न सोडी सहसा, स्वामीचरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे। येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद नचमावे पोटी स्तोत्र ओटी गात असे। श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भोतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांच्या प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीत दाविले। धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी, परी तयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड। त्याच वे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना। बाळप्पा दर्शन करून आले बिऱ्हाडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला। म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान विधित एक जाळले। या समय श्री समर्थ असते नृप मंदिरात, राजांनी वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होईल। ऐसे एकूणी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यापर्ण आपल्या हस्ते नोहेची। मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यापर्ण केले मग सारिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठून षडकर्मा ते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन, नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी श्री जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणी। मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले। चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदरबाईचे करी अधिपत्य सर्व असे। एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी येशी, आपण राहून श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिना जोगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे। बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी, गर्भवर इतरांसी तुच्छ मानू लागली। या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पाने पाहुनी नाना युक्ती योजूनी, मोडूनी टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले। कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविते। समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती, परी तेथेही पूजा आरती नियमे करती बाळप्पा। बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदी। ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास, व्याधी जळली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी। बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे। भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीमधून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले। पूर्वी कोणा कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरी सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीने। आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी, तयांचे अंतरपरी स्वामीमय न झाले। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे। हे पाहून एके दिवशी बाई बिन्नी समर्थांची आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे। तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्त विश्वास काही पटेना।
बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, यापेरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलून पाहत वाचून, न करावीची पूजनी तया माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थ्यांचा पूर्ण भक्त, चोळप्पा नामे विख्यात, तयांचा हा जमात, श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामीपुढे भक्तजन ठेवी ती द्रव्याधिका आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते अपुले. तेव्हा जमात शुश्वर, उभयंता करी विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पासे, दास पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून अमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला. बाळप्पा बोले हे वचन, तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला, ऐसा उपाय खुंटला. मग तया ते पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणिले. तेव्हा जावया आपणासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे, त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंता टाकिल्या. चिठ्ठी अपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय फुटला. महाराज आता बाळप्पा न सोडतील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दुर्दया प्रति करतील यती दयाळ, जो केवळ दयाघन, भक्त काज अल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जण, तयांची शरण सदैव. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिस्वत द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामीर्थ महाराजा प्रणमस्तु.